जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे. आनंद सत्य प्रकाश विभू नामरूपास आधार किंवा अधिष्ठान, नंतर प्रत्यक किंवा बुद्धी अबोध्यम बुद्ध्यबोध्यम बुद्धेर्दृक् बुद्धी जाणे आणि न जाणेही हे समजून घेण्यासाठी आपल्याला अतिशय कष्ट पडले आहे की नाही. कसं काय तर वृत्तीव्याप्तीने जाणे, फलव्याप्तीने न जाणे, अनावृत आत्म्यास न जाणे आणि आत्म्यास जाणे, शुद्ध बुद्धी जाणे अशुद्ध बुद्धी न जाणे, वाच्यार्थाने न जाणे वाच्यार्थाने न जाणे, लक्षार्थाने जाणे, भेदाने न जाणे अभेदाने जाणे. असं केलं तेव्हा आपल्याला काय झालं याचा अर्थ स्पष्ट झाला. बरोबर ना. याच्यामुळं काही आपल्याला जरी कष्ट झाले परंतु आपल्याला त्याच्यातल्या प्रक्रिया पण कळाल्या आहे की नाही. तसं काय आपला वेळ वायाला गेला असं नाही. पण आपण प्राथमिक अवस्थेमधून या ठिकाणी वेदांतात प्रवेश करीत आहोत. हे त्या संस्कृत ग्रंथकर्त्यांनी आपल्या समोर ठेवलं. त्यांना वाटलं की जे जिज्ञासू साधक आहेत त्यांना प्रथमतःच इतकं कष्ट पडतील असं सांगू नये असं त्यांचं मत झालं. म्हणून त्यांनी काय केलं, सरळ दोन शब्दात सांगितलं. बुद्ध्यबोध्यम बुद्धेर दृग्यत्तु निर्मलम. बुद्ध्यबोध्यम बुद्धीला ते जाणला जात नाही. त्यांनी म्हटले नाही का जाणेही नाही म्हणतात. बुद्धी अबोध्यम म्हणजे बुद्धीला तो जाणण्याचा विषय होऊ शकत नाही, म्हणजे बुद्धी न जाणे त्यास एवढाच अर्थ ठेवला त्या संस्कृती. आणि पुन्हा न जाणे त्यास म्हणजे ते अज्ञान स्वरूप आहे का, तर तसं नाही. बुद्धेर दृक् बुद्धीचा तो द्रष्टा आहे, बुद्धीला तो जाणतो म्हणजे बुद्धीचं तो प्रकाशन करतो. म्हणून बुद्धेर दृक् असं त्याला म्हटलेलं आहे. बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास असं न म्हणता काय म्हणतात, बुद्ध्यबोध्यम बुद्धेर दृक् बुद्धीला अबोध्य म्हणजे जाणण्याला अशक्य आणि मात्र बुद्धेर दृक् म्हणजे बुद्धीचा प्रकाशक असं ते म्हणतात. म्हणून बुद्धेर दृक् असं म्हटलेलं आहे. असा अपार शुद्ध परमात्मा मीचे असे. आता परमात्म्याला शुद्ध का म्हटलं तर माया आणि माया कार्य यांनी विवर्जित, म्हणजे माया आणि माया कार्य यांनी अस्पर्शित अचुंबित त्याचा काही संबंध नसलेला, संबंधाने रहित, माया कार्य संबंधाने रहित असा अर्थ केला आहे की नाही. आणि अपार शब्दाचा अर्थ काय केला, पार म्हणजे अंत, ज्याला अंत नाही म्हणजे ज्याचा देशाने कालाने वस्तूने परिच्छेद किंवा अंत होत नाही तो असा अपार असणारा शुद्ध असणारा परमात्मा मीच आहे. हे शुद्ध श्रुतीनं त्याला एवढी विशेषणं दिली त्या परमात्म्याला. आणि ती सर्व विशेषणं कुठे लागली, प्रत्येक आत्म्याला म्हणजे आपल्या स्वतःच्या स्वरूपाला, आपल्याला किंवा आपल्या आत्म्याला ही सर्व विशेषणं लागू झाली. आणि त्यामुळं दोन्हींचं काय आहे, ऐक्य आहे. त्याला काय म्हणतात, लक्षण साम्यात एकत्व सिद्धी. ही लक्षण साम्यात किंवा लक्षण साम्यत्वात एकत्व सिद्धी. ही जर लक्षणं सारखी जी परमात्म्याची श्रुतीनं लक्षणं सांगितली तीच लक्षणं कोणाची आहेत, आत्म्याची. हे आपण वर्णन करून ठरवलं का, हे सुद्धा श्रुतीमातेने सांगितलं. श्रुतीमातेनं सांगितलं की कधी परमात्म्याला ही विशेषणं दिली श्रुतीमध्ये, तर कधी कधी प्रत्येक आत्म्याला किंवा आपल्या स्वरूपालाही हीच विशेषणं दिली. याचा अर्थ आपलं जे प्रत्येक स्वरूप आहे, प्रत्येक आत्मा आहे, प्रत्येक
प्रत्येक म्हणजे सर्वात जवळचं असणारं आपलं स्वतःचं स्वरूप आहे, त्या स्वरूपालाच ही सगळी जो आनंद सत्य प्रकाश ही लक्षणं श्रुतीमातेने दिली. आणि दुसरी गोष्ट श्रुतीमातेने ब्रह्माला सुद्धा काय सांगितले, हीच लक्षणं किंवा ब्रह्माचं वर्णन करताना हीच विशेषणाचा प्रयोग केलेला आहे. याचाच अर्थ श्रुतीमाता प्रत्येक आत्मा आणि ब्रह्म भिन्न सांगत नाही. खरं तर अशी गोष्ट आहे की आपल्याला श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पराः संयतेंद्रियाः ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेण अधिगच्छति. तर भगवान स्वतः मुखाने सांगतात की अशा प्रकाराने जर तुम्ही श्रुतीचं किंवा उपनिषदांचं चिंतन केलं आणि त्याच्यामध्ये हे विषय तुम्हाला दिसले तर तुम्हाला असं वाटेल की पहिल्यांदा शंका येईल की प्रत्येक आत्माला ही विशेषणं दिलेली आहेत आणि ब्रह्माला ही लक्षणं दिलेली आहेत, तेव्हा ब्रह्माचं आणि प्रत्येक आत्म्याचं काय अंतर आहे किंवा काय भेद आहे अशी लक्षणं येतील. पण ज्या अर्थी श्रुतीमातेनेच दोन्हीकडे एकच लक्षणाचा किंवा एकाच विशेषणाचा प्रयोग केला आहे, तेव्हा आपल्याला काय करायचं, श्रुतीमतः श्रुतीला मान्य अशाच प्रकारचा विचार करायचा. तर त्याचाच अर्थ असा आहे की श्रुतीमाता जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य सांगते असा निश्चय व्हावा. पण असा जरी झाला तरी मनुष्याला जर श्रद्धावान लभते ज्ञानम, श्रद्धा पुरुष तत्काल त्याला प्राप्त होतो आणि तो अहम ब्रह्मास्मी असं म्हणतो. पण बऱ्याच वेळेला आपल्याला मनात शंका येते, श्रुतीमाता म्हणते बरोबर आहे ना, पण युक्तीनं ही गोष्ट सिद्ध झाली पाहिजे, तर्काची ही गोष्ट सुसंगत आहे किंवा नाही असं जर आपल्याला वाटलं तर आपण काय केलं पाहिजे, तर्क आता येऊ नये याच्यावर मनुष्याला तर्क वास्तविक सुचूसुद्धा नाही. कारण श्रुतीमाता जी सांगते, जसं आपल्या वडिलांच्या प्रमाण्याविषयी आपली आई प्रमाण आहे, माय जाणे बापा तुका म्हणे मन जाणे पापा तुका म्हणे माय बापा. आपलं मन आपलं काय योग्य दिशेने की अयोग्य दिशेने आपण पापकृत्य करतो की पुण्यकृत्य करतो याला साक्षी कोण आहे, आपलं मनच आहे. त्याचप्रमाणे आपल्या वडिलांच्या प्रमाण्याविषयी आई प्रमाण आहे, त्याप्रमाणे आपलं स्वरूप हे काही अतिंद्रिय असल्यामुळं त्या ठिकाणी त्या स्वरूपाचं ज्ञान करून देण्याला फक्त श्रुतीमाता समर्थ आहे किंवा प्रमाण आहे. म्हणजे श्रुती हे सर्वात प्रबल प्रमाण आहे. वास्तविक श्रुतीने एकदा तत्वमसी महावाक्य सांगितल्यानंतर आपल्या अंतकरणात यत्किंचितही विपरीत भावना मी देह आहे अशी येऊ नये किंवा संशय सुद्धा अंतकरणात येऊ नये, मी देह आहे का मी आत्मा आहे असा संशय सुद्धा आपल्या अंतकरणात येऊ नये. पण येऊ नये, पण येतो त्याला काय करणार, त्याला आपण काय करणार. जसं वांती आली, काही लोक एसटी मध्ये बसलेले असतात आणि वांती त्यांना मळमळ व्हायला लागते आणि वांती व्हायला पाहिजे. त्यांना वाटतं की एस टीमध्ये आपल्या शेजारी चांगला सुटबुट पॅन्टमधला ऑफिसर बसलेला आहे, तर इथं तर हा आपल्याला काही दूषणं देईल म्हणून नको. ते खूप प्रयत्न करतात, तोंड दाबून धरतात, काय करतात आणि जेव्हा उलटी येते तेव्हा भडकन येते, आहे की नाही, त्याला काही त्याचा विलाज चालत नाही. पण त्याच्या हातात आहे का काही नाही. तसं शंका येऊ नये, आहे की नाही. शंकेशी किर ठाव परी न धरावी त्वा, भगवान म्हणतात. काय होई सगळी त्या ठिकाणी भगवान म्हणतात, अर्जुना मी तुला इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि अन्न सूयवे, ऐकून मी तुला अत्यंत गुह्यातलं गुह्य ज्ञान सांगितलं. यज्ञात्वा मोक्षसे शुभात अशुभात अशुभात शुभते. संसार नामक अशुभ म्हणजे जन्ममरण परंपरेपासून तू मुक्त होशील असं गुह्य ज्ञान तुला सांगितलं. आता काही शंका यावी का नाही, परंतु ते काय म्हणतात, अशी शंका तुझ्या मनात येईल पण न धरावी त्वा. पण न धरावी पण आली त्याला काय करणार, ऐकी ना, आहे त्याला काय करणार. प्रत्यक्ष आपल्याला ही शंका येते. मग अशा वेळेला याच्या निराकरणाचा काय उपाय, तर आपण तर्काने म्हणतो की या ठिकाणी परमात्मा तर सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे, मी अल्पज्ञ आणि अल्पशक्तिमान असा जीव आहे आणि दोघांची एकता कशी होईल हे वाच्यार्थाने विचार येणं साहजिक आहे. मग याच्यासाठी आपल्याला हा उपाय जर साध्य झाला नाही, हा उपाय गुरुच सांगतात, पण उत्तम अधिकारी शिष्याला फक्त श्रुतीचं तात्पर्य सांगतात की जीव ब्रह्मरूप आहे आणि जीवच ब्रह्मरूप नाही तर अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव. सर्वम खल्विदम ब्रह्म सर्वम यद आयम आत्मा. सर्वम खल्विदम ब्रह्म असं श्रुती सांगते आणि सर्वम यद आयम आत्मा असं सांगते. सर्व आत्मा
आत्मा आहे आणि एकदा सांगते सर्व ब्रह्म आहे, याचाच अर्थ आत्मा आणि ब्रह्माचं ऐक्य आहे असं श्रुती आपल्याला सांगते. पण तरीसुद्धा आपल्या अंतःकरणात जर संशय येत असेल तर त्याला दुसरा उपाय आहे. उत्तम अधिकाऱ्यांनी जर ऐकलं तर त्याला कानावचनाची भेटी, कानावचनाची भेटी सरिसाची पै किरीटी, वस्तू होनी उठी कवनू एको जो. असा कवन एक म्हणजे कोणतरी एखादा आहे. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चिद यतती सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ती तत्वतः. भगवान स्वतः सांगतात की आस्थेच्या महापुरी रिगताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पहिलतरी विपायला निघे किंवा विपायला पावे. याचाच अर्थ असा आहे की हजारो मनुष्यामध्ये हे ब्रह्मज्ञान व्हावं अशी इच्छा करणारे हजारात एखादा आहे आणि त्याच्यामध्ये प्रयत्न करावा लागतो. ब्रह्मज्ञान नव्हे लेकुराच्या गोठी तेथे व्हावा पोटी ताप ऐकी नाही. म्हणून या ठिकाणी वैराग्य ज्याच्या अंतःकरणात आहे असाच पुरुष या ठिकाणी अधिकारी आहे आणि त्या पुरुषाने जर ऐकलं तर त्याला कोणत्याही प्रकारचा संशय येत नाही आणि त्यामुळे तो प्रयत्न करतो, गुरूंनी सांगितल्याप्रमाणे निश्चय करतो. परंतु या ठिकाणी असं करत असताना देखील श्रवण करूनही त्याच्या अंतःकरणात शंका निर्माण होऊ शकतात. मग अशा वेळेला काय करायचं असं जर आपल्याला वाटलं तर त्याच्यासाठी दुसरा उपाय भगवंतांनी गीतेमध्ये सांगितला, त्याचा अध्याय सांगितला. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेनच तत्वदर्शिनः. भगवान सांगतात सगळ्यात मोठा अधिकारी कोणी? श्रद्धावान असला पाहिजे. तो कसा असला पाहिजे? तत्पर असला पाहिजे. तत्पर म्हणजे तेच सर्वात पर म्हणजे श्रेष्ठ आहे. म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्त करणं हेच माझ्या जीवनाचं ध्येय आहे असं त्याला वाटलं पाहिजे. आणखीन पुढं काय? संयतेंद्रिया, त्याला इंद्रियांचा अर्थात इंद्रियांसहित मनाचा निग्रह निरोध संयम करता आला पाहिजे. आणि असा जर पुरुष असेल तर ज्ञानम लब्ध्वा, त्या ज्ञानाची तो काय करतो? प्राप्ती करतो. आणि ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम, त्या परा शांतीला म्हणजे सर्वात निरतिशय असणारी शांती. शांती शब्दाचा अर्थ शांती शम तनोती ती शांती, जी आपल्या जीवनामुळे शम म्हणजे सुख मंगल कल्याण हित याचं तनोती विस्तार करणे, तनुविस्तारे त्याचा विस्तार करते. अशा प्रकारची परमाशांती आपल्याला प्राप्त होते. आणि ती किती दिवसांनी प्राप्त होते त्याला? तर ते कानावचनाची भेटी. न अचिरेन एक सूत्र आहे पाणिनीमध्ये यांनी दिलेलं आहे आपल्या रामसुखदासजींनी गीतेमध्ये बघा. तृतीय आध्वन मार्ग असं त्याच्यामध्ये सूत्र आहे की जर न अचिरेन तृतीया विभक्ती जी आहे, तृतीया विभक्ती ती एखादी अचिरेण तृतीय आहे ना, तर तृतीय विभक्ती शीघ्रता किंवा जवळता सांगते. आहे कसं? पुढे जवळचं तो काल शीघ्र म्हणजे तत्काल आहे. अशा प्रकारची परमाशांती जी आहे तर त्या ज्ञानवान पुरुषाला अधिकारी पुरुषाला उशिरा प्राप्त होते की तत्काल प्राप्त होते? अचिरेण अधिगच्छती, तत्काल तो शांतीला प्राप्त होतो. कालाध्वनोर अत्यंत संयोगे असं सूत्र आहे, बरोबर आहे ना? कालाध्वनो अत्यंत संयोगे. काल आणि अध्वन म्हणजे मार्ग, म्हणजे त्याला मार्ग म्हणजे तत्काल, त्याला पुढचा पाऊल टाकायचाच नाही. पुढचा पाऊल त्याचा कुठे? परमाशांतीमध्येच आहे हा काल. कारण का अत्यंत संयोगे, अत्यंत जवळचा आहे म्हणजे फार शीघ्र तर त्याला ही प्राप्ती होते असं सांगितलं. परंतु ही प्राप्ती जर त्याला होत नसेल, त्याचा अनुभव यायला पाहिजे. श्रुतीनं सांगितलं पण श्रुती काहीच सांगेल, आपला अनुभव तसा असला पाहिजे की नाही. म्हणून मनुष्याला शंका येतात. शंका काय येतात? जर आपण सांगितलं की तो मनुष्य आता अंगणामध्ये सडा टाकतो, जलेन सिंचती, पाण्याने तो सिंचन करतो, तर ही गोष्ट आपल्याला पाहिल्या बरोबर किंवा कोणाची ऐकली तर कळेल की नाही? कळेल का? आणि पटेल पण, आहे की नाही? आता कोणी आलं म्हणे अंगणामध्ये तुम्ही का पाठाला उशिरा आले, तर म्हणे उशीर झाला त्याचं कारण तुमच्या प्रवेशद्वारात सडा टाकण्याचं काम होतं. मग सडा टाकण्याचं काम होतं, त्यांना थांबवायचं. तर नाही, अग्निना सिंचती, तो अग्नीनं काय करत होता? सडा टाकत होता. कोणी ऐकेल का? ऐकणार नाही, कारण अग्नीचं सडा टाकण्याचा आपल्याला अनुभव नाही. त्याप्रमाणे जर या ठिकाणी आपल्याला हे ऐकलं तत्वमसी महावाक्य पण आपल्याला अनुभव आला पाहिजे का? बरं तुम्हीच सांगता, अनुभवा वाचुनी बडबडते. काय हे? या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचून बडबडते. इंद्रियांचा जय वासनेचा क्षय, संकल्पाही वरी नये मन. तुका म्हणे नये जाणीव अंतरा, या नावे
आंतर्या थारा आनंदाचा. सुरुवात काय आहे? ब्रह्मरस गोडी तयाशी नाही, ब्रह्म न करी रे संग राहे रे निश्चळ लागो निधी मळ ममतेचा. आता आम्हाला ममतेचा मळ लागायला काम नाही. ऐक, लागो निधी मळ ममतेचा. आणि या नावे अद्वैत आमचा अहंता गेली का? ममता गेली का? गेली नाही. आणि तत्वमसी महावाक्य ऐकलं नाही का? ऐकलं. आणि तरी सुद्धा आमचं जे जसं आहे तसंच आहे. स्वामी महाराज सांगायचा, बरं आम्ही काय थोडे दिवस ऐकले का? वर्षानुवर्षे ऐकले. स्वामी महाराज म्हणायचे, म्हणून काय झालं, जर एखादा दगड 20 वर्ष पाण्यात असला तरच तो बोटचेपा होतो. असं 1 वर्ष 2 वर्ष ऐकल्याने होते का? 20 वर्ष ऐकलं तरी नाही, पाण्यात राहिला तरी होणार नाही बोटचेपा. मग तुम्ही जे श्रवण केलं, काल आपण पाहिलं, श्रवण करतो वेदांताचं, चिंतन करतो संसाराचं, मग साक्षात्कार होतो दुःखाचा. साक्षात्कार म्हणजे अनुभूती आहे की नाही? मग आम्ही ऐकलं पण आम्हाला अनुभूती आली नाही. यामुळं अनुभूतीची जुळत नाही, अनुभवाची जुळत नाही. आणि अनुभव, मी दुःखी आहे, मी परमार्थात आहे, श्रवणादी साधनावर आरूढ आहे, आणि तरी माझ्या अंतकरणातलं दुःख यत्किंचितही कमी झालं नाही, असा आपला काय अनुभव. आणि त्यामुळे आपल्याला शंका येते, हे खरं की खोटं? किंवा कधी कधी काय वाटतं, निश्चय होतो की हे खोटंच आहे आणि खरं काय आहे, आपण जे करतो तेच खरं आहे की नाही? लोकांच्या मध्ये जो काय पडिली हे रूढी जगा परिचार चालविती व्यवहार सत्य म्हणून. तुकाराम महाराज म्हणतात, लोकांचा रूढी पडलेली की सर्व जगत सत्य आहे, आणि हे काय म्हणतात, सगळं जगत मिथ्या आहे. धडधडीत दिसणारं जगत आणि याला मिथ्या म्हणायचं, हे काही बरोबर नाही. आतापर्यंत कोणी आपल्या आजोबा पंजोबापासून त्याला कोणी मिथ्या म्हटलेलं नाही. आपणच ही नवीन शक्कल कशाला काढायची, आहे की नाही? बरं म्हणतात की श्रवणात कळतं, महावाक्यापासून कळतं, आम्ही ऐकलं सुद्धा आणि अनुभवाची जुळत नाही. आणि मग अशा वेळेला माणसाला 2 प्रकारचे तर्क, त्याला ऊहापोह म्हणतात. म्हणजे कधी कधी असू शकतं बरं का, याचं ऐकता ऐकता असं वाटलं की ज्या अर्थी सुषुप्तीमध्ये आपल्याला जे सुख मिळतं की नाही, आणि विषय आहेत का? नाही. मग विषय वाचूनही सुख आहे, आपला अनुभव आहे की नाही? मग कधी कधी असं पण वाटतं, आहे की नाही? बरोबर आहे असंही वाटतं. आणि कधी कधी सांगतात की निर्विषय सुख, सगळ्या विषयांचा त्याग करा म्हणजे हे सुख मिळतं. पण विषयांचा त्याग करतानाच किती दुःख होतं, हे सुख मिळेल की नाही ते माहीत नाही. आणि इथं मायेपासून बाळक काळे नेता एकुलते एक, का जीवी होय उदक तुटता मिना. अशा प्रकारचं दुःख आपल्याला सण, पाण्यातून मासा काढायचा तसा विषयांपासून अंतकरण किंवा इंद्रिय दूर करायची म्हणजे काही साधारण गोष्ट नाही, आहे की नाही? तर काय तैसे विषयाचे घर, विषयाच्या घरातून निघायचं कोणी इंद्रियांनी. विषयांचे घर इंद्रिय सांडिता थोर, युगांत होय ते वीर विराग साथी. पार युगांत प्रलय काल ओढवल्यासारखं होतं. अनुकूल विषय सहज प्राप्त झाला आणि त्याला सोडून द्यायचं, हे म्हणताना किती दुःख आहे. बरं ब्रह्मसुख कुठं पाहिले? बरं मिळेल का नाही याचंही नाही. आतापर्यंत बऱ्याच लोकांनी सांगितलं. बरं तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलं, ते काही सोपं आहे असं नाही. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की हे फार काय झुंजायाच्या गोष्टी ऐकताची सुख, करिता देह दुःख थोर आहे, तैसे हरिभक्ती शोळावरील पोळी, निवड येतो बळी विरळासुर. आपलं जेवढं सामर्थ्य तिकडंच आपण वळावं. कशाला तरी अजून काही दिवस गेलेले नाहीत, अजून मंगलाचरणच चालू आहे, तर याच्यामध्ये आपण त्या शुरामध्ये गणना करायची आणि वेळ आली की आपलं काय व्हायचे, हाल व्हायचे. त्यापेक्षा अगोदरच याचा परित्याग करणं चांगलं आहे का? पण लोक असं म्हणतात, हळूहळू ऐकता ऐकता कळेल आणि तुम्हाला सहजच कळेल, असं म्हटलं वाटतं की बसावं, आहे की नाही, ऐकावं. अशी द्विधा स्थिती, त्याला ऊहापोह. कधी याला अनुकूल विचार येतात, कधी कधी प्रतिकूल विचार येतात. तशा प्रकारच्या आपल्या बुद्धीतली चक्र फिरत राहतात. त्यामुळं साधक जो आहे तो कायमच डामाडौल असा होत राहतो. कधी हे वाटतं, कधी ते वाटतं. अशा प्रकारची स्थिती म्हणजेच अंतकरणात शंका निर्माण होतात. आणि शंका निर्माण झाली तर आता काय उपाय आहे? आता ज्या गुरूंनी तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला त्याच गुरूंच्या चरणाजवळ शरणागती करून आम्हाला ही अनुभूतीला जुळत नाही, आमच्या अंतकरणात अनेक प्रकारच्या शंका येतात. अनुभूतीला जुळत नाही असं म्हणतो, परंतु जास्त अंतकरणात शंका नाही अशा पुरुषासाठी 4था तरंग सांगितलाय. आणि एक म्हणतो की मला काहीतरी करायला सांगा, मला हे विचार, तुमचं काय सांगतात, विचारात जे आहे ते बोधा, विचाराने बोध होतो, परंतु ह्या विचाराची पात्रता
पात्रता योग्यता माझ्या ठिकाणी नाही, माझी बुद्धी तत्काळ कुंठित होते. हे विचार कळायला सुद्धा पटायला सुद्धा त्याचं आकलन करून ते माझ्या स्मरणशक्तीमध्ये स्मरणात ठेवायला किंवा त्या मेधाशक्तीमध्ये ते साठवून ठेवायला मला फार त्रास होतो. आणि त्यामुळं मला अशी सवय काहीतरी करावं. तुम्ही मला साधना सांगा, तीर्थयात्रा सांगा, नामस्मरण सांगा, ध्यानधारणा सांगा, योगासनं सांगा, प्राणायाम सांगा, काहीतरी मला सांगा, ते साधन मी करीन. परंतु दुसरं काही मला याच्यात प्रवेश होत नाही. त्याच्यासाठी त्याला एक पहिल्याला चौथा तरंग सांगितला, दुसरा तो मध्यमाधिकारी आहे, हा उत्तम अधिकारी आहे, दुसरा मध्यमाधिकारी, त्याला पाचवा तरंग सांगितला. तो म्हणतो या चौथ्या तरंगातला माझा भाऊ तो उद्धरून गेला, दुसरा भाऊ पाचव्या तरंगात उद्धरून गेला, पण माझ्या अंतःकरणात अनेक शंका येतात. तर ते मी काय करू की तुमची भेट धरून तुम्हाला सांगू नको. बरं त्यांनी काय होईल, जर माणसाने असं आमच्या आयुर्वेदमध्ये लिहिलंय, वेगान्न धारेत, ते आपल्या आरोग्यासाठी पण उपयोगाचे आहे, वेगान्न धारेत वात विन्मूत्र क्षुत त्रुट क्षुधाम निद्राकाश श्रमश्वास जृंभाश्रू छर्दी रेतसाम असं लिहिलेलं आहे. की त्याच्यामध्ये ते वाग्भट सांगतात की मनुष्याने आपल्या जीवनामध्ये आपलं आरोग्य चांगलं राहावं म्हणून काही वेगांचा निरोध करू नये असं सांगितलं. कोणकोणते काय सांगितलं श्लोक, वेगांना धारे, त्या वेगांचं धारण करू नये म्हणजे तो वेग आपण आवरू नये. तर कोणतं, वात, वात म्हणजे आपल्याला आपान वात कोणाला होतं ना, तर त्या आपान वाताचा निरोध करू नये. वेगांना धारेत वात, विट म्हणजे आपल्याला जर शौचाला लागली आणि त्यावेळेला जाऊ दे आता 2 तासांनी असं नाही, शौचाला लागेल तेव्हा जातं. मूत्र म्हणजे आपल्याला मूत्र प्रवृत्ती जेव्हा करायला वाटेल तेव्हा जायचं. क्षुध म्हणजे क्षुधा, जी भूक आहे, भूक लागेल तेव्हा मनुष्याने खावं. त्रुट म्हणजे ताण लागेल तेव्हा पाणी प्यावं. क्षुत्रुट क्षुधाम. आणि निद्रा, झोप जर येत असेल तर ते आरोग्याच्या दृष्टीने, तुम्ही म्हणाल इथं तुम्ही सांगा की आरोग्याच्या जर ज्या वेळेला झोप येत असेल त्यावेळेला तो भले पाठ असो नाहीतर काही असो तर त्याच्यामध्ये त्याने झोपावं. नंतर कास, आपल्याला खोकला आला की तो खोकला दाबून धरू नये. बा माणसांच्या आपल्या अष्टादशामध्ये बऱ्याच लोकांना एकदम खोकला जास्त सुरू झाला. त्याचं कारण काय, तर आम्ही म्हणलं तिथं कोणीच खोकत नाही, तुम्ही आत कसे काय खोकायला लागले. तर ते म्हणे नाही, खोकला अगोदरच येतात. आपले साहेब बसले, ते म्हणे मला खोकला तर आधीच येतो, पण ते म्हणे मी त्याचा वेग म्हणजे आवरून धरतो, नको लोकांना त्रास म्हणून मी करतो. मग जास्त यायला लागला त्याच्यामध्ये. तर आणि नंतर निद्राकाश, श्रमश्वास, श्रम म्हणजे आपण धावलो पळलो तर आपल्याला धाप लागते आणि त्यावेळेला जर आपण तो दाबून धरला तर त्याच्यामुळे विकृती निर्माण होते. नंतर श्रमश्वास काय, अश्रू, आपल्याला नेत्रातून जर अश्रू आले तर त्याला वाट करून द्यायचे. निद्रा काश श्रमश्वास जृंभा, जांभई जर आली तर आपल्याकडे काय, जांभई आली तर फार तर दुसरं कोणी म्हणू नये म्हणून तोंडासमोर हात धरावा किंवा उपरनं धरावा, पण जांभईचा रोध करू नये. जृंभा, अश्रू, छर्दी, वांती जर आली तर ती वांती आपण केली पाहिजे. रेतसाम, आणि त्याचं एक याच्या दृष्टीनं आपल्याला उपयोगाचं नाही पण ग्रस्त आश्रमासाठी सांगितलेलं आहे एक. आणि याच्यानंतर त्यांनी सांगितलं मग आता काय माणसाला वाटतं कोणत्याच वेगाचा निरोध करू नये, पण काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, ह्या जे काही दंभ, अहंकार, हे जे दोष आहेत तर ह्या दोष आपल्या जीवनामध्ये जास्त हानी करतात, म्हणून यांचा मात्र निरोध करावा अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. तर या काय कोणत्या गोष्टींचा निरोध करावा, कोणत्या गोष्टीचा करू नये. तसं वांतीचा निरोध करू नये, तशी आपल्या अंतःकरणात आलेली जी शंका आहे ती शंका आपण सांगितल्याशिवाय राहू नये. पण ती कोणत्या ठिकाणी सांगायची, प्रामाणिक असणाऱ्या व्यक्तीच्या ठिकाणी तिचं प्रगटीकरण आपण करायचं, म्हणजे त्या शंकेचा जेणेकरून निराश होईल. ते करताना आपल्याला आणखीन बुद्धी भेद होईल. जाताना एक शंका करायला गेलो आपण, त्याने अशा शंका सांगितल्या का नव्हत्या त्याही आणखी उत्पन्न झाल्या, अशा व्यक्तीकडे जाऊ नये. तर त्याच्या ठिकाणी त्याच्या अंतःकरणामध्ये आपल्या शंकेचं निराकरण करून वास्तव काय आहे, वस्तुस्थिती काय आहे असं सांगायचं झालं तर मग दुसरा उपाय सांगतात. कोणता उपाय सांगतात की तद्विधी, तेच तू जाणून घे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, 3 उपाय सांगितलं. तद्विधी प्रणिपातेन, त्यांना अगोदर प्रणिपात करावा. त्याचा सुद्धा अर्थ खूप उपनिषदामध्ये दिला. प्रणिपात, प्र म्हणजे प्रकर्षेन, निपात म्हणजे पडणं, म्हणजे त्याच्या पायावर समर्पण होणं. काया, वाचा आणि मन हे त्याला नुसतं नमस्कार केला आणि आतमध्ये त्यांना बरं वाटतं म्हणून आम्ही नमस्कार करतो. मग एकदा केला परत कशाला, पण जास्त वेळा केलं त्यांना आणखी बरं वाटतं, आहे की नाही. त्यांना वाटतं की यांची आमच्यावर फार श्रद्धा आहे.
म्हणून असा प्रणिपात नाही, खरोखर अंतकरणातून काया वाचा मन हे त्यांना समर्पण करणं, म्हणून ते सांगतात प्रणिपातेनं. पुन्हा काय परिप्रश्नेनं, दंडोत करायचा, नंतर त्यांना परिप्रश्न लिहिला, नुसता प्रश्न आहे, परितः म्हणजे आपल्या जीवनात जे काही छोटे मोठे, काही लोक म्हणतात परमार्थातलं सगळं सांगतात, पण व्यवहारात असणार ते म्हणतात आम्हाला बरेच दिवसापासून सांगायचं होतं पण संकोच वाटत होता. हे नाही, मन मोकळं करणं, त्याच्यामध्ये मन येतं. ज्ञानोबारायांनी एक ओवी लिहिलेली की जशी एकांतामध्ये पत्नी ही पतीला किंवा पती पत्नीला आपलं सर्वस्व प्रगट करतो, कोणती ओवी आहे त्याच्यामध्ये, तसं त्यांनी सांगितलं न राहावे जेवी, असं त्याचा शेवट आहे. तर अशा प्रकाराने या ठिकाणी आपलं सर्वस्व म्हणजे त्याच्यामध्ये शरीराच्या क्रिया, वाणीच्या क्रिया, मनाचे संकल्प विकल्प हे सर्व त्यांच्या पुढं खिडकी उघडलेली असल्यावर जसं स्पष्ट दिसतं असे प्रश्न करावे. परिता हा प्रश्न, आपल्या अंतकरणात शंका आहे ना, त्या शंका ज्याही जीवनातल्या असतील त्या सगळ्या कराव्या. आणि नंतर काय करावं, ह्या गोष्टी झाल्यावर नंतर त्यांची सेवा करावी. सेवाया या ठिकाणी पाठक्रम जर पाहिला आपण, पाठ्यक्रम, तर त्या पाठ्यक्रमाप्रमाणे पहिल्यांदा काय आहे प्रणिपात, नंतर परिप्रश्न आणि नंतर सेवाया, नंतर त्यांची सेवा करावी असं सांगितलेलं आहे. मग आपण काय करतो, आपण नमस्कार करून परिप्रश्न करणं हे सोपं आहे आणि ती परंपरा आपली चालूच आहे, तरी सुद्धा आपण फक्त सेवा जो तिसरा अंग आहे ते करीत नाही असं नाही, थोडी करतो आहे की नाही, तर त्याच्यामध्ये त्यांना प्राप्ती होत नाही असं दिसतं. म्हणून ज्ञानोबारायांनी ह्या श्लोकावर वार्तिक लिहिलं. वार्तिक कशाला म्हणतात, वार्तिक म्हणतात काय, उक्त अनुक्त दुरुक्तानाम संग्रह यत्र कियते किंवा चिंता यत्र वर्तते सग्रंथ वार्तिकम आहू वार्तिकज्ञ मनीषिना. वार्तिक कशाला म्हणतात बघा, तर वार्तिक त्याला म्हणतात की काय, उक्त जे वक्त्यांनी सांगितलं किंवा ते सांगणं, का अनुक्त एखादं सांगायचं राहिलं असेल तर तेही सांगणं, आणि दुरुक्तानाम ते सांगितलंय पण ते अत्यंत गंभीर, समजण्याला अवघड होऊन बसलं तर ते सुद्धा स्पष्ट करून सांगितलं, दुरुक्त त्याला म्हणतात. किंवा बोलण्याच्या ओघात चुकलं त्यालाही पण दुरुक्त म्हणतात. आता भगवंताच्या, वेदाच्या, ऋषीमुनीला दुरुक्त असं म्हणता येत नाही, चुकीचं तर काय म्हणता येत नाही. म्हणजे याचा अर्थ त्यांनी सांगितलं पण ते आपल्याला आकलन व्हायला अवघड होतं. आणि अशा प्रकारच्या वाक्यांची जिथं चिंतन किंवा त्याचं अनुसंधान केलं जातं किंवा समजावून सांगितलं जातं त्या ग्रंथाला म्हणतात वार्तिक. मग ज्ञानोबारायांनी पाहिलं की अशा प्रकारचे साधक तर प्रणिपात करतात, परिप्रश्नही करतात, सेवाही करतात आणि पुन्हा प्रश्नही करतात की एवढं करूनही आम्हाला प्राप्त झालं नाही, ऐकी नाही. मग याच्यामध्ये हा पाठ्यक्रम असला तर माऊलीने वार्तिक लिहिलं ह्या श्लोकावर आणि त्याचा काय केला, बदल केला. आणि त्याचा माऊलीने पहिला सेवया, इथं शेवट आहे ना, सेवया म्हणजे सेवया कोणतं रूप आहे, सेवा शब्दाचं तृतीयेचं रूप आहे, सेवा शब्दाचं तृतीयेचं रूप, त्याला अगोदर घेतलं माऊलीने. काय सांगा ती नाही, तिथं सुरुवात सांगा सगळ्या श्लोकाचं जर आलं तर. जे ज्ञानाचा कुरठा तेथ सेवा हा दारवंठा, त्याच्या अगोदरची एक ओवी ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. संतांना भज सेवायाम आहे की नाही, भज अर्थात काय सेवायाम. माऊलीने पहिलं पद कोणतं घेतलं, सेवा. तरी संताया भजावे ते ज्ञान पैगा बरवे, ते बरवे ज्ञान, अत्यंत श्रेष्ठ गुह्यतम ज्ञान जर तुम्हाला पाहिजे असेल तरी मनी आथी आणावे, ते मला प्राप्त व्हावं असं जर तुमच्या मनामध्ये, त्या ज्ञानाने आथी संपन्न आपण व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर संता या भजावे सर्वेश्वेशी. या संतांना, या संत म्हणजे कोण, हे संत म्हणजे अपरोक्ष अनुभवी संत, त्यांना सर्वस्वाने त्यांचं भजन किंवा सेवा करावी. कशी करावी तुम्हाला वाटेल, सर्वस्वीचं काय ते पुन्हा माऊली त्याच्यावर भाष्य लिहितात. भाष्य कशाला म्हणतात माहिती आहे, भाष्य कशाला, स्वपदानीच वर्णनते भाष्यम भाष्य विदुः. मूळ ग्रंथाच्या पदांचा अर्थ आणि त्यांचा केलेल्या आपण दिलेले प्रतिशब्द त्याचाही काही ठिकाणी अर्थ करून जे सांगितलं जातं त्याला म्हणतात भाष्य. माऊलीने काय केलं, पहिले ओवी वार्तिक रूपात लिहिली आणि त्या वार्तिकातही सर्वस्वेशी भजावे या संतांशी, तर त्या संतांना सर्वस्वेशी म्हणजे काय, तर तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. माऊली सेवा
पदावर कसं लिहितात त्याच्या ठिकाणी तनू म्हणजे शरीर, मन आहे की नाही, आणि जिवे म्हणजे आपलं सर्वस्वच आहे की नाही, आणि चरणाशी लागावे म्हणजे त्यांच्या ठिकाणी त्यांच्या चरणाची सेवा करावी. आणि पुढे काय सांगतात की त्यांच्या चरण सेवा म्हणजे त्यांचे पाय दाबणे ही त्याची सेवा नाही. खरी सेवा कोणती आहे त्यांची, की त्यांना जे आवडेल ते करणं आणि जे न आवडेल ते न करणं. पतीची या मता अनुसरवणी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटीची गा आहे की नाही. जयाचे जे वेदातला श्रद्धा ठेवायची, वेदाची सेवा करायची म्हणजे काय, जे जयाचे विहित तेची ईश्वराचे मनोगत. ईश्वराचं मनोगत काय, ज्या वर्णाश्रमाला जो धर्म सांगितला त्याचं पालन केलं का वेद प्रसन्न आहे. तसं इथं तनू मनो जीवे चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. या ठिकाणी लोक सेवा पण करतात. जे माणसं साधूंच्या जवळ राहतात ना त्यांचा इतर द्वेष करतात. त्याचा द्वेष का करतात, त्यातलं बराचसं कारण असतं. म्हणून त्याला गुरुजींच्या जवळ राहायला मिळतं म्हणून तो फार अहंकारी झाला, हे लोकांच्या लक्षात येतं. तर ही खरी गोष्ट आहे की कारण अगर्वता करावे दास्य. तिथं राहत असताना आपण कोणी नीच आहोत, शूद्राती शूद्र आहोत, दासाचा अनुदास आहोत, मज दास करी त्यांचा संत दासानुदासांचा, असं तुकाराम महाराज म्हणतात. मग होतं कल्पवरी सुखे गर्भवाचा हरी नीच वृत्ती काम असं म्हणतात. अशा प्रकारचं हे आपल्याला भाग्य आहे असं जर वाटलं आणि ते काम केलं तर तनु मनु जीवे चरणाची लागावे अगर्वता करावे दास्य सकळ. काय कामारी बटिक सेवेचा सेवक दिनपणे रंक तेची भले असं त्याला वाटावं. मला काही सेवा मिळते त्याच्यामध्ये स्पर्धा किंवा अहंकार याच्यामध्ये कोणताही भाग नाही. ही खरी गुरुसेवा आहे आणि अशा गुरुसेवकालाच त्या ठिकाणी आत्मज्ञान स्वतःहून त्याच्या अंतकरणामध्ये स्फुरद्रूप होतं. हा तर तुम्ही सांभाळलेला सगळा व्यवहार आहे, याच्यामध्ये व्यवहार चालत नाही. व्यवहाराच्या अतीत असणारी स्थिती जेव्हा ज्या मनुष्याला प्राप्त करायची त्याला ह्या व्यवहाराचा काय पडला पाहिजे, विसरच पडला पाहिजे, तरच अंगी ब्रह्मरस ठसावला. म्हणून सांगतात तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ. आणि मग सांगतात असं करायचं. नाहीतर लगेच शंका आली की तुम्ही झोपेतून हलवायचं आणि लगेच मला शंका आली ऐक नाही ते किंवा कामात किंवा काय असेल तरी तसं नाही. तर ते सांगतात मग तेही पुसती तेही सांगती पुसिले, मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले, जेने अंतःकरण बोधले संकल्पा नये. माऊली सांगतात मग तेही सांगती, जर त्यांना प्रसन्न केलं तर मग तेही पुसिले सांगती. त्यांना तुम्ही जे विचारलेले ते विचारलेल्या गोष्टीचं ते काय करतील, निरूपण करतील, कथन करतील. त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहे की तेही सांगती पुसिले. पुसिले शब्द साखरे महाराज सांगत असतात. पुसिले म्हणजे विचारले. आता जर आपण तो तुला पुसत होता म्हणलं तर आपण अडाणी, पण ज्ञानेश्वर महाराजांनी योजलेला हा काही शब्द प्रयोग आहे म्हणून तो तुला पुसत होता. ते पुसले म्हणजे त्यांनी जर विचारलं तर तेही सांगती त्याचं निरूपण करतात. याचा अर्थ काय, आपण प्रश्न विचारले पाहिजेत. विचारून त्या ठिकाणी जर प्रश्न विचारले तर ते सांगतील. त्याच्यामध्ये आपण त्यांच्या मनोगत, त्यांनी तर संस्कृत वाङ्मयात लिहिलं की त्यांची प्रसन्नता पाहून ते आता उत्तर देतील हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. जेव्हा खरी सेवा होती तेव्हा त्यांचं मनोगत कळायला आपोआप सुरुवात होती. त्यावेळेला तो प्रश्नही विचारला जातो. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या तात्यांचं उदाहरण आहे की तात्या ज्या वेळेला स्वामी महाराज एका खोलीत आणि ते एका खोलीत असतील तर ते म्हणायचे की आता स्वामींना लघवी लागली असेल आणि ते गेले का रस्त्यातच किंवा तिथे गेल्यावर तात्या भांडा आणा, ते लगेच म्हणायचे. इतकं त्या सेवेचा परिपाक झाला. तर अशा वेळेला न सांगता देखील ते सांगू शकतात, विचारताना सांगू शकतात. किंबहुना अशा लोकांना त्या शंका विचारण्याचा अधिकार पण आहे. म्हणून ते म्हणतात तेही न सांगती पुसिले. आणि जर अशा वेळेला त्यांनी बोध केला तर अंतःकरण बोधले. ते अंतःकरणामध्ये एकदा निस्संदेह बोध झाला, संकल्पा नाही, त्याला पुन्हा संकल्प नाही, शंका नाही आणि समाधान नाही. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ आहे की नाही. अशा काय भव नदीचा धारा झाला तारा या उत्तरा प्रसादे. तुका म्हणे मंगळ आता कोण दाता यावनी. अशा प्रकारच्या तृप्तीचा ढेकर त्या महापुरुषाला, त्या सेवकाला, गुरुसेवकाला येतो. आपलं चिंतन याच्यासाठी चाललं होतं की अशा प्रकारे अंतःकरणात शंका आली तर त्या गुरुजींच्या जवळ जाऊन पुन्हा त्यांना ह्या शंका निवेदन करणं किंवा त्याला आत्मनिवेदन म्हणतात. आपले जे प्रश्न आहेत ते त्यांना निवेदन करणं.
काही लोक जे आहे ना परमार्थ करणं किंवा श्रवण करणं म्हणजे कशाला समजतात माहिती आहे का? अनेक ग्रंथ शिकणं, एक झाला का एक झाला का एक, याचे काय प्रश्न आहे ते कधी गुरुजींना विचारायचंच नाही. आणि गुरुपणे बडबडी, गुरुजींना बी अनेक ग्रंथ शिकवणं हेच साधन वाटतं आणि शिष्याला काय वाटतं अनेक ग्रंथ शिकणं हेच परमात्मा प्राप्तीचं साधन आहे. परंतु काय त्यांनी कोणी काल सांगितलं हे ग्रंथ काय करतात, ग्रंथी निर्माण करतात, उलट आणखीन काय गाठी निर्माण करतात. तेव्हा आपल्याला या ठिकाणी आपली शंका काय, हा गवळी डॉक्टर परवा बोलले, तर तसं आपल्या या ठिकाणी जे अपेक्षित आपल्याला जी शंका आहे त्या शंकेचं निराकरण करायचं, त्यांची परीक्षा पाहण्यासाठी किंवा त्यांचं ज्ञान आजमावण्यासाठी याच्यासाठी करायचं नाही. आपल्याला आपल्या अंतःकरणातल्या ज्या शंका उद्भूत झाल्या त्या शंकेचं स्पष्टपणाने निवेदन करणं, असं जर सांगितलं तर तेही सांगती पुशिले जेणे अंतःकरण बोधले संकल्पाने. पुढे काय होईल का त्याची संपली नाही, अशा प्रकारचं त्याच्यामध्ये सांगितलं. तसं आता आपल्या अंतःकरणात शंका आल्या तर ह्या शंका कशा प्रकारच्या मांडायच्या आणि त्याचं कशा प्रकारचे गुरुजी निरूपण करतात हाच विषय आता पुढं आपला सुरू होणार आहे. तर या ठिकाणी आपल्या चिंतन हे चाललं होतं की श्रुती माऊलीनं सांगितलं आपल्याला शंका येऊ नये, पण तर्क तर मनामध्ये येतात, आहे की नाही? प्रश्न शंका येतात, शंका निवेदन केल्या पाहिजे आणि त्याचं उत्तर जोपर्यंत आपल्या ठिकाणी मिळालं नाही तोपर्यंत त्या शंका आपण करत राहिल्या पाहिजे. परंतु श्रुती मातेनंतर पुन्हा गुरुवर तरी काय करावं लागते, श्रद्धाच असावी लागते, शास्त्रावर श्रद्धाच असावी लागते. म्हणून पुन्हा श्रद्धावान लभते ज्ञानम, श्रद्धा असेल तरच त्या वचनाने त्याला ज्ञानाची प्राप्ती होते. म्हणून या ठिकाणी आपण ऐकल्यानंतरही जर ज्या शंका आल्या तर त्या शंकाचं निराकरण करत असताना श्रुती तर्क करायचे, पण एक तर्काची मर्यादा दिली. कारण तर्क जो आहे नैशा तर्केन मती रापणे, तर्काने परमात्मा प्राप्ती कधीच होत नाही असं सांगतात उपनिषद सांगतात. आणि तर्क तर आले, मग ते तर्क करावं कसे, तर ते म्हणतात श्रुती मताहा तर्कहा अनुसंधीयताम. श्रुतीनं जे सांगितलं ना जीव ब्रह्म एक आहे तर तशा प्रकारचे तर्क करायचे. ब्रह्म आणि जीवाचा भेद कसा आहे ती याचा तर्क नाही करायचा. जर आला तो तर्क तर जीव ब्रह्माचा भेद खोटा आहे असा तर्क, कसा खोटा आहे असा तर्क करायचा, पुढे येईलच आपल्याला. आणि जीव ब्रह्माचा अभेद कसा सत्य आहे याचा तर्क करायचा. आई ज्या वेळेला ब्रह्मकुंडाकडे निघाली तर 150 किलोमीटर माग आणायची का ब्रह्मकुंडापर्यंत पुढे न्यायची, आहे की नाही? त्या दोन भावांना तो काय त्यांनी वेड्यात काढलं, आहे की नाही? किंवा आईलाच वेडा आहे म्हणलं, आई कशी वेडी, 150 किलोमीटर माग तुम्हाला सांगायला स्वप्नात आली, पुढे गेली असती तर ब्रह्मकुंडात पोचली नसती का? तसं आपले तर्क कोणत्या दिशेने न्यायचे, श्रुती मताहा तर्कहा अनुसंध्यताम वेदांत वाक्येषु सदा रमंतो भिक्षान्न मात्रेन चतुष्टिमंतः अशोकवंतः करुणैकवंतः कौपीनवंतः खलु भाग्य. नाही, दुसरा आहे हा श्लोक, दुसरं आहे हे कौपिन पंचक आहे आणि त्याला काय म्हणतात, आचार्यांचं दुसरं स्तोत्र आहे. वेदो नित्यमधीयताम तदुदितम कर्मस्वनुष्ठीयताम तेने शस्य विधिमपचीयताम काम्ये मतिस्त्यज्यताम दुस्तर्कात् सुविरम्यताम श्रुतिमतस्तर्कोनुसंधीयताम. दुस्तर्कात् सुविरम्यताम, जे दुस्तर्क आहेत, वाईट तर्क, आपल्या आत्मस्वरूपाच्या पासून दूर नेणारे असे जे तर्क आहे विरम्यताम, ते तर्क सगळे थांबवावे आणि श्रुतिमतस्तर्कोनुसंधीयताम. त्या ठिकाणी श्रुतीला मान पापौघ परिधूयताम भव सुखे दोषोनुसंधीयताम आत्मेच्छा व्यवशीयताम निजगृहात तोरणम विनिर्गम्यताम. अशा प्रकारचं सांगितलं. आत्म्याच्या इच्छेने घरादाराचा त्याग करावा, श्रुतीला अनुकूल अशा प्रकारचे तर्क करावे आणि आपल्या घरदाराचा परित्याग करावा असं सांगण्यात. तो तर आपण केलेलाच आहे. आता फक्त काय आहे, श्रुतिमतः तर्कहा अनुसंधीयताम, श्रुतीला मान्य असणारे तर्क करावे. ते तर्क किंवा त्या शंका याच्यामध्ये मांडलेले आहेत आणि त्याचं निराकरण पण केलेलं आहे. फक्त आपण एकाग्र चित्ताने या ठिकाणी आपलं जीवन म्हणजे किंबहुना जीवनाचं जाऊ द्या, पण 1 वर्ष या ठिकाणी 1 वर्ष आश्विन वद्य पंचमी आहे की नाही, तेव्हापर्यंत आपलं जीवन म्हणजे विचारसागर आणि गीता आहे असं जर आपण समजून, गीता हे प्रस्थानत्रयीतलं एक प्रस्थान आहे. आता बरेच लोकांना वाटतं की गीता सुरू झाली की बसावं की नाही हा विचार करतात. काही बिचारे एकदम त्यांची बुद्धी प्रतिभा तत्काल निर्णय देणारी असते, त्यामुळे ते लगेच त्यांचा निर्णय आधीच झालेला असतो की विचारसागर झाला म्हणजे जायचे, त्यामुळे त्यांचा काही प्रश्न येत नाही. पण काही बिचारे ना 2-4 मिनिटं विचार करण्यात
घालतात याच्यामध्ये. काही लोक काय करतात की आम्ही समजा महाराज प्रार्थना म्हणायला लागले, ओम पार्थ आहे, आम्ही डोळे दाखतो, आणि डोळे दाखले चला लगेच पटकन निघून जातात तेवढ्या वेळात. आणि जर आपण तर असं नाही, तर 1 वर्षामध्ये हे सर्वच्या सर्व जे आहे हे आपल्यासाठी सर्व असं समजून आपल्या काही आपल्याला ब्रह्मज्ञान झालं, समाधी जरी लागली तरी नको, कारण विचारसागराचं चिंतन जसं झोपलेल्या माणसाला होईल का, समाधीतल्या माणसाला होईल का नाही. म्हणून समाधीचे सुख सांडा वाळून ऐसाया कीर्तनी ब्रह्मरस, हा ब्रह्मरसाचा आपल्याला आस्वादन करायचे, यथाशक्ती यथा मती असं समजून याच्यामध्ये जरा एकनिष्ठतेने एवढं जर वर्ष आपण चिंतन केलं तर आपल्याला पुष्कळ दिशा याची येते. म्हणून आणि एवढं म्हणण्याचं कारण की आपण सगळे त्याच्यातलं काय करता आनंद घेता. म्हणजे आता 1 महिन्यात जर तुमचा एवढा प्रवेश होतो तर आता पुढं काही एवढं अवघड आहे असं नाही. एकतर हे विषय कळत नाही, तुम्हाला विषय कळतो याचा अर्थ असं झालं तर मग याच्यामध्ये अधिक रस घेतला पाहिजे. तेव्हा आता काय, जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे. आता मीचे असे हे आपण जे काल केलं ना, सुषुप्ती आली आणि गेली, जागृती आली आणि गेली, स्वप्न आलं आणि गेलं, त्याचा द्रष्टा मी आहे. कारण का, जे ज्याला काय, जो ज्याला जाणतो तो त्याच्याहून वेगळा असतो, द्रष्टा वेगळा आणि दृश्य वेगळा. हे सगळे आपले काय आहेत, हिशेब आहेत, आहे की नाही, हिशेब आहेत. अनुभवाला जातो का आपण, नाही. आपण पुन्हा म्हणतो हे हिशेब तर गोष्ट सांगितली होती का, नाही, गोष्ट सांगतो, हिसाब तो बराबर आहे लेकिन छोकरा बुडता है डुबता है, का सांगितली होती, हा तर आपले आता हे हिशेब चालतील, आहे की नाही. परंतु हिशेब आपण काय शंका करतो, तर आपल्याला हे तर कळले का नाही, प्रक्रिया कळल्या, अनुभव आला का नाही. आणि म्हणून आपल्याला शंका करणं किंवा पुन्हा पुन्हा चिंतन करणं, तत्चिंतनम तत्कथनम आवश्यक आहे. यासाठी स्वामी महाराज एक गोष्ट सांगायचे की एका नदीवर एका पुलाचं काम करायचं होतं. तर त्या पुलासाठी आपल्याला माहिती आहे सरकारी इंजिनियरची नेमणूक केली. काही तर किती उंचीचा किती लांबीचा पूल करावा लागेल म्हणून ते सर्व त्यांचे हत्यार म्हणजे ती हत्यार म्हणजे काय म्हणतात त्यांची मशिनरी ते घेऊन आली, ती मोजमाप करणारी यंत्र. आणि ते यंत्र आधुनिक यंत्र असल्यामुळं त्यांनी ते मोजमाप करत होते. ऊन झालं म्हणून ते काय झाले, झाडाखाली येऊन बसले आणि तितक्यामध्ये नदीला पूर आला. कधी कधी असं होतं की वर पाऊस होतो, खाली काहीच नसतं, त्याप्रमाणे वरून तो पूर आला. आणि त्या नदीला पूर आल्यावर मुलांची शाळा सुटली. मुलं आले, त्यांनी पाहिलं हे एका झाडाखाली बसलेले आहेत इंजिनियर. 4 इंजिनियर होते. स्वामी महाराज त्यांची नावं सांगायचे, अल्ला खा, बिस्मिल्ला खा. ती नाव का सांगत होते काही माहीत नाही, पण अशी नावं सांगायचे. तर ते म्हणायचे की 4 इंजिनियर होते आणि तिथं ते मला माहीत नाही, पण ते सांगायचे. तर त्याच्यामध्ये असे ते 4 इंजिनियर बसले. मुलं आले, मुलांना भीती वाटली, आता पूर आलेला आहे म्हणून त्यांनी विचारलं आम्हाला पलीकडे जाता येईल का. ते म्हणे जाता येईल, पण तुम्ही थोडं थांबा. ते म्हणे त्यांनी काय केलं, सर्व मुलांची उंची मोजली. तर सर्वात मोठा जो मुलगा होता तो 7 फूट उंचीचा होता. सर्वात बुटका होता तो 3 फूट उंचीचा होता. तर त्यांनी सर्वांची सरासरी काढली तर ती सरासरी आली 3.5 फूट, आहे की नाही, 3.5 फूट आली. म्हणून त्यांनी सांगितलं, त्यांनी ते पट्ट्या टाकल्या नंतर नदीमध्ये. तर त्या नदीतला पूर किती आहे, त्या पाण्याची पलीकडं किती, मध्ये किती, इकडं किती, ते जे आहे तर ते पाणी जे आलं तर ते पाणी आलं 2.5 फूट. सरासरी किती आली 2.5 फूट. आणि सर्वात बुटक्या मुलाची उंची किती होती 3 फूट. मी 3.5 फूट म्हटलं की 3 फूट काय जे असेल तर ती आली. मग त्यांनी सांगितलं की सर्वात बुटका मुलगा किती आहे 3.5 फुटाचा आहे आणि सरासरी पाणी किती आहे 2.5 फूट आहे. म्हणजे तो सुद्धा 2.5 फूट म्हणजे त्याचं 1 फूट वर राहील की नाही. म्हणजे सर्व जर हातात हात घातले तर सगळे पलीकडे जाऊ शकतात. त्यांनी सांगितलं तुम्ही निर्धास्तपणे पलीकडच्या तीरावर जा. आता एक 7 फूट उंचीचा मुलगा होता. थोडे पुढे गेल्यानंतर तिथं होता 10 फुटाचा खड्डा, आहे की नाही. त्या खड्ड्यामध्ये हा 7 फूट बुडायला लागला. बरं हात कोणी कोणाचा सोडायचा नाही, तो बुडायला लागला. तर ते म्हणायला लागला तो अरे काय बिस्मिल्ला खा, अपना हिसाब तो बराबर है लेकिन छोकरा डुबता है की नाही. मुलगा तर बुडतो की नाही. आता यांनी वेड्यांनी काय केलं, सरासरी काढली, पण काही ठिकाणी 10 फूट आहे, तिथं 7 फुटाचा मुलगा बुडणारच की नाही हे त्यांना कळलं नाही. कारण ते फक्त काय पुस्तकी पंडित होते, आहे की नाही. आपलं सुद्धा काय तसंच आहे. वाघ वै खरी शब्द जरी
शास्त्र व्याख्यान कौशलम वैदुष्यम विदुषाम भुक्त हे नतु मुक्त हे. आपण जरी तत्वमसी महावाक्य ऐकलं तर मग आपण काय म्हणतो एकमेकाला, बालाजी हिशोब तर बराबर आहे लेकिन छोकरा डुबता आहे. आपण दररोज आलं का नाही बालाजी म्हणजे तसं नाही, मला ते नाव आठवलं म्हणून सांगितलं. ह्याच्यातलं कोणाचं असलं तर ते नाव नाही. तर त्यामध्ये आपला हिशेब बरोबर आहे. जो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. आणि जर पाहिलं तर मी नित्य आहे का अनित्य आहे, मी आनंदी आहे का दुःखी आहे, मी प्रकाशक आहे का अज्ञानी आहे, मी द्वैतात्मक आहे का अद्वैतात्मक आहे, मी नामरूपाचा अधिष्ठान आहे का नामरूपालाच मी समजतो किंवा माझं समजतो, आहे की नाही, मी अपार आहे का परिच्छिन्न आहे. सगळ्या गोष्टी विरुद्ध वाटतात, आहे की नाही. पण असं वाटू नये, पण वाटलं तर आता त्याला विलाज काय. म्हणून आपल्याला या ठिकाणी उहापोह किंवा त्याला सत वस्तूची चर्चा, त्याला सच्चर्चा म्हणतात, या रूपाने या ग्रंथाचं प्रतिपादन आहे. तो परमात्मा मीच असे. आता जर कोणाला याच्यातूनच असं वाटत असेल खरोखरच हीच वस्तुस्थिती आणि खरोखर हे याच्यामध्ये नवीन काही नाही, तेच दृष्टांत तेच सिद्धांत, आता सगळे तरंग होईपर्यंत आपण काय करणार तेच ते पुन्हा सांगणार. नवीन नवीन कथा कादंबऱ्या, त्या मला वाटतं एका दिवस सांगितलं असं, त्या नाशी फडकेंनी जर मनात आणलं तर त्यांनी सांगितलं की ते 1 दिवसात छोटी कादंबरी लिहित होते आणि 3 दिवसात मोठी कादंबरी लिहित होते. आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या युवकांना एक काळामध्ये त्या कादंबऱ्यांचं वेळ लागलं, कारण प्रत्येक लोक म्हणायचे त्यांची दिवसाड निघू द्या पण त्याच्यात काही ना काही अपूर्वता आहे. अपूर्वता काय, ते श्रंगार रसाचं परिपोषण करत होते. त्यांचा लेख मी वाचला, मला कोणी वाचायला दिला होता अगदी शेवटच्या काळात. त्याच्यानंतर ते काही दिवसांनी गेले. त्यांनी एक मुलाखत दिली पत्रकारांना. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मी आयुष्यभर जे तरुणांना रमवलं, मनोरंजन केलं असं मला वाटतं, परंतु तेच माझं झालेलं जे पाप आहे की त्या पिढीचं केलेलं मी जे नुकसान आहे ते आता जणू काही एखाद्या भुंग्याच्या रूपाने मला सारखं टोचतंय असं त्यांनी सांगितलं होतं. आपलं चिंतन याच्यासाठी चाललं की ते दररोज नित्य नूतन करत होते. आपण म्हणतो ना गीतेमध्ये आहे तर हरू म्हणे नेने जे जैसे देविका स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखीजे गीतात होतो. ते नित्य नूतन आहे. कोण कथा कादंबरी आहे, शब्द वेगळे, आशय तो एकच असतो. एखाद्या कोणत्या तरी रसाला परिपुष्ट करणारा करुण रस म्हणा, बिभत्स रस म्हणा, रौद्र रस, भयानक रस, कधी शांत रस, पण तो पूर्ण शांत रस प्रगट करण्याचं सामर्थ्य फक्त माऊलींना नाही. शांताच्या घरा अद्भुत आला पाहून एरा काही एरा ही रसा पांती करा मानू झाला. किंवा त्या माऊली म्हणतात की जो काय शृंगाराची आहे माथा पाय ठेवी. आता अभिनवची तो अभिनव अशा प्रकारचा शांत रसाचं मी अवतरण करीन. काय होई येते त्या ठिकाणी म्हणतात की जिथं खेचराची आहे म्हणा आणि सात्विकाचा पाहणा, श्रवणा सवे सुमना समाधी जोडे, अशा प्रकारचं शांतरस अवतरणारं एकच वाङ्मय जगामध्ये ते फक्त ज्ञानेश्वरी. अशा प्रकारचं हा शांतरसाचे भरिते सांडित आहे पात्रा ते जे बोलणे बोला परवते बोलविले. आणि हा जो मी म्हणतो ओवी ना ती ओवी हा 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 काय काय मराठी या वाक्पथा नाही दुसरं आहे. आणि जे लकीर वाक्पथा जे शृंगाराची या माथा पाय ठेवी असे नुसधीची शांती कथा आणि जेल आता वाक्पथा. आमचं केवळ शांती कथा हे जर करायचं झालं तर ती वाणीच्या मार्गावर आणायची झाली तर ती शृंगाराच्या माथ्यावर पाय ठेवील अशा प्रकारची स्थिती. म्हणून आपलं चिंतन याच्यासाठी चाललं की नाशी फडके सुद्धा नित्य नूतनच वाटत होते की नाही तरुणांना. आणि भगवान शंकर पार्वतीला सांगतात हे गीता तत्व नित्य नूतन आहे. नित्य नूतन म्हणजे नित्य नवीन आहे. आणि आता आपण काय बोललो याच्यात पहिलं जुनं काही नाही, अपूर्वता काही नाही, याच्यात सगळं काय आहे जे दररोजचं, कारण याच्या सद्वस्तूचं प्रतिपादन केले. आता दररोजही तुम्ही म्हटले तरी काय म्हणणार, जो आनंद सत्य प्रकाश का. आता एका दिवस म्हणणार जो दुःख असत्य अप्रकाश. आता कधीच नाही. मग त्याचे दृष्टांत त्याचे सिद्धांत हे पुन्हा पुन्हा काय येणार तेच येणार. आणि मग काय नित्य नूतन आहे त्याच्यामध्ये काय अपूर्वता आहे. आणि माऊली स्वतः सांगतात नित्य नूतन देखी जे गीता तत्व. हे गीता तत्व म्हणजे गीतेमध्ये प्रतिपादन केलेला जो आत्मा आहे ना तो आत्मा नित्य नूतन आहे.
आता नित्य नूतन काय, हे जे सुख आपल्याला मिळतं हे काय करतं, आपली वृत्ती त्या त्या पदार्थाच्या आकाराची होते आणि त्याच्यामध्ये काय होते, आनंदाची अभिव्यक्ती होते. म्हणून आपल्याला काय वाटतं नित्य नूतन आहे. आणि हे तर नित्य नूतन कसं काय झालं, तर आपली वृत्ती प्रत्येक वेळेला गीतेतल्या शब्दाला वचनाला जेव्हा विषय करते त्यावेळेला नित्य नवीन अशा प्रकारचं, कारण ते मुळच आनंदाचा स्रोत आहे. आणि जितकी वृत्ती अंतर्मुख आणि जितकी त्याच्याशी एकरूप होईल तितकं पुन्हा नवीन नवीन आनंदाची उद्भूतता त्या ठिकाणी म्हणतात. आता तुम्ही अभंग म्हटले ना, परिमळाची धाव भ्रमर ओढी तैशी तुझी गोडी लागो मज, तोच अभंग म्हटले ना. आता अविट गे माये विटे ना, इथं विट काय ना, विट नाही पांडुरंगी वाढे अंगी आर्त, ते अशा प्रकारचं आहे की या ठिकाणी अविट गे माये विटे ना, जवळी आहे परी भेटे ना, तृषा लागली या जीवनाते ओढी तैशी तुझी गोडी लागो मज. म्हणून माऊली आपल्या मनाला किती सांगतात, ऋणधुन रे भ्रमरा, सांडी तू अवगुण रे भ्रमरा. हे म्हणा तू हा अवगुण अनात्मचिंतन अनात्म पदार्थाचं चिंतन करण्याचा अवगुण तू टाकून दे, आहे की नाही. सुमन सुगंधू रे काय भ्रमरा, भोगितू निश्चळू रे भोवरा. सुमन सुगंधू, परमात्म्याच्या चिंतनाचा जो सुगंध आहे त्या सुगंधाचं तू सेवन कर असं सांगतात. तू एक भ्रमराच्या रूपाने हो. आणि जर असं केलं तर सौभाग्य बाप रखुमा देवरू भ्रमरा, काय सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा ना, बाप रखुमा देव, त्याला सौभाग्य म्हणजे खरा भाग्यवान, भाग्याने सौंदर्यपूर्ण असणारा असा तो भ्रमर आहे मन. कधी जर तो चरण कमळ दळू रे भ्रमरा, काय भोगी तू निश्चळू रे भ्रमरा, भगवंताच्या चरण कमळ दळाचं तू काय करतो, नित्य अनुपान करतोस, म्हणून तो भाग्यवान आहे. मग याच्यामध्ये जो आनंद आहे, आता दुसऱ्या ठिकाणी आनंदाच्या कल्पना आहेत केवळ का आनंद आहे, नित्य नूतन जरी वाढलं, शब्द स्पर्श, शब्दात कधी आनंद, स्पर्शात त्याच्यापेक्षा नित्य नूतन, रूपात त्याच्यापेक्षा नित्य नूतन, किंवा पहिल्या शब्दापेक्षा उत्कृष्ट शब्द, पहिल्या रूपापेक्षा उत्कृष्ट रूप, हा नित्य नूतन आनंद वाटतो आपल्याला वरवर. परंतु खरा तो आनंद एक आनंदाची कल्पना आहे का, तो आभासिक आनंद आहे. आणि इथं जर वृत्तीमध्ये आनंद अभिव्यक्त होईल, कोणत्या परमात्म चिंतनाच्या अंतर्मुख वृत्तीच्या द्वारा ज्या आनंदाची अभिव्यक्ती येईल तो नित्य नूतन खऱ्या अर्थाने की नाही, खऱ्या अर्थाने तो आनंद घनच आहे. आणि प्रत्येक वेळेला खादलेची खावे वाटे, भेटले भेटी आवडी, अशा प्रकारचा त्याचा आनंद आहे. हा तरी आत्मप्रभा नित्य नवी, जे ते करोनी ठाण दिवी, आणि जो इंद्रियाशी चोरोनी जीवी तयाशीच फावे, त्यालाच ही गोष्ट प्राप्त होते. इंद्रियांना चोरून ही नित्य आत्मप्रभा ती नित्य नवी करायची, म्हणजे वृत्ती काय करायची, पुन्हा पुन्हा त्याच्या आकाराची करायची, पुन्हा वृत्ती त्याच्या आकाराची करायची. असं केलं तर खरा नित्य नूतन आनंद आहे की नाही. नित्य नूतन आनंद वेदांत चिंतनात आहे का नित्य नूतन आनंद विषयात आहे. हा आनंद शब्दाचा रसो वैसा, त्याला रस म्हणतात. मग आनंद कुठे आहे, रस ह्यात आहे. ह्यात आहे म्हणजे प्रत्येक आत्म्यात आहे. स्वामी महाराज म्हणायचे रस त्यात नाही, रस त्यात नाही, रस त्यात नाही, म्हणजे शब्दादी विषयामध्ये रस नाही, तो काय आहे, यात आहे, प्रत्येक आत्म्यामध्ये आहे. आणि अशा प्रकारे तो नुसतं मंगलाचरणच आपण जर दिवसभर नुसतं म्हणतच बसलो, सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नामरूप, त्या प्रत्येक पदाचा अर्थाचं चिंतन करत करत जर आपण केलं तर आपल्याला एक दिवस असा येईल की प्रत्येक परम महा तो कोण आहे, तदेवाहम न मत्ता अन्यत, ते मीच आहे, माझ्याहून अन्य दुसरं काही नाही ना, काय मत्ता परतरम नान्यत किंचित असती धनंजय, मयी सर्वमिदम प्रोतम सूत्रे मणिगणा इव, सोन्याचे मणी केले, सोन्याचे सुती ओविले, तैसे जगम्या धरिले सभायाभ्यंतरी, असं ज्याचा त्यालाच काय होईल, अनुभव येईल. म्हणून हे नित्य नूतन अशा प्रकारचं हे विचारसागराचं गीतेचं तत्व आहे. चिंतन इथपासून चाललं होतं का हा आपला जीवनग्रंथ झाला पाहिजे. आणि किती दिवसासाठी, 1 वर्षासाठी. 1 वर्षासाठी झालं की आपल्याला जर वाटलं का सोडून द्यायचं तरी आपण सोडू शकत नाही. आणि जर एखादा मुला आपल्याला म्हणेन की तुझा विचारसागर मला दे, तर आम्ही काही देऊ पण विचारसागर त्याला देणार नाही, विकतही नाही आणि फुकटही नाही, का बाबा तो माझा काय आहे, जीवन ग्रंथ आहे असं आपण म्हणू. परवा एक जणांनी सांगितलं, नगरला एक महात्मा गेले, ते ग्रस्ती होते परंतु त्यांचं जीवन सगळं भागवतमय होतं, एकनाथी भागवत. तर त्यांनी
त्यांच्या मुलाला जवळ बोलून घेतलं. तो मुलगा अजून आहे, ते पण वृद्ध झालेला आहे. तर त्याला बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की बाबा मी आयुष्यभर भागवताचं चिंतन केलं, माझा दशक्रिया कसा करायचा ह्याच्याबद्दल मला म्हणणं नाही, किती लोकांना गोड जेवण घालायचं, माझी एकच मागणी, मी तुला काही सांगणार नाही. बघा जसं उपनिषदामध्ये आलेलं आहे, वडील जो आहे ना मुलाला बोलवतो आणि आपलं अध्यात्मज्ञान मारताना त्याच्यात संक्रमित करतो, अशा प्रकारचे मंत्र आहे. मला वाटतं छांदोग्य उपनिषदामध्ये आले, काय त्याला म्हणतात त्या नाही बृहदारण्यकात आहे मला वाटतं, कोणतं तरी एक ब्राह्मण आहे, त्याचं नाव आहे काय मुमूर्षु ब्राह्मण का मुमूर्षु ब्राह्मण असं त्याचं. मरणाच्या कालामध्ये आपल्याला खरं आपल्या आपत्त्यांवर केलेलं प्रेम, म्हणजे मी जी ही शिदोरी जतन केली अध्यात्माची ती तू ग्रहण कर, अशा प्रकारचं सांगतं. तर त्यांना या काळामध्ये सांगितलं की नगरमध्ये की तुम्ही हा जो ग्रंथ आहे तर याचं कायम चिंतन करा, तुझ्या प्राणात प्राण आहे तोपर्यंत, आणि पुढच्या पिढीला हेच सांग, एवढंच त्यांनी सांगितलं. आणि ते रामकृष्ण हरी म्हणले आणि त्यांनी तो जो ग्रंथ आहे तो माझ्या छातीवर ठेव म्हणले, आणि छातीवर ठेवल्यावर 1 मिनिटातच त्यांनी देहत्याग केला. त्या ग्रंथ छातीवर ठेव म्हटले, ठेवला आणि लगेच त्यांनी देहत्याग केला. म्हणजे इतकं त्या ग्रंथाविषयीचा आदर आहे. तसं जाणती या सवा गीताची एकी सेवा. काही लोक म्हणतात की हे काय करतात, वाचूनच दाखवतात बंडा महाराज, आणि जाता जाता एखाद्या शब्दाचं स्पष्टीकरण करतात आणि 1 तास उगीच घेतात. जणू काय आपण तिकडे गेल्यावर काहीतरी दहन मिळणार आहे किंवा तिथं वाचून आपण मोठ्या अष्टटीका लावणार आहे, अशातलं तर काय भाग नाही ना, जाऊन फुकटच वेळ जातो. त्यापेक्षा इथं काहीतरी पदरात पडतं. त्याचं कारण ह्याचं जर पुन्हा चिंतन करत बसलं, अजून आपलं गीता सुरू व्हायची. त्याचं एक उपोद्घात म्हणून आपल्याला माहिती नसतं भीष्म कोणाचा आणि त्याचं कोण पांडवांचा आणि त्याचा काय संबंध, द्रोणाचार्य कोण, कृपाचार्य कोण. तर हे महाभारत हे सगळे वाचत नाही आपण, म्हणून महाभारतातल्या त्या पात्रांचा परिचय व्हावा म्हणून हा पहिला अध्याय योगायोगाने तो छापलेला आहे, म्हणून त्याच्यात थोडंसं चिंतन होईल. आणि नाहीतर लगेच आपण पहिल्यांदाच काय ती पहिली पंक्ती गीताभाष्याची त्यांनी लिहिलं की अर्जुनम निमित्तिक, ते तर पहिलंच सुरू झालं. त्याच्या अगोदर अवतरणिका आहे. मला कालच कोणतरी म्हटलं अवतरणिका घेतली नाही, म्हणलं अजून गीता सुरूच झाली नाही, भाष्य सुरूच झालं नाही. त्या भाषेचा उपोद्घात म्हणजे पुढं जे सांगायचे ते मनात धरून अगोदर दुसऱ्या वस्तूचं चिंतन करणं, याला म्हणतात उपोद्घात. ऐका कोणाच्या लक्षात ती व्याख्या. तर त्याप्रमाणे हा उपोद्घात आहे. आता आपल्याला उपोद्घात एकदा लक्षात आला, मग गीता भाष्य आपल्याला किंवा गीता जी आहे ती चांगली लागायला सांगायचं काय की याच्यासाठी आपल्याला ह्या चिंतनामध्ये पूर्ण वेळ दिला पाहिजे. पूर्ण इथे काय सगळं सांगून होत नाही, उलट आपण घरी जाऊन वेगवेगळं वाचलं पाहिजे. शिवाय आता जर कोणाला अभ्यासाची कुठं धर्मशाळेत लग्न असतात, काही कार्य नसलं तर इथे येऊन तुम्ही बसू शकता दुपारी किती वेळ. इथं काय नसतं, इथं अनेक प्रकारचं वाङ्मय सगळ्या मोठमोठ्या संतांचं. तुम्हाला वाटलं सगळे निळोबारायांची गाथा आहे, तुकोबारायांची गाथा आहे, ज्ञानेश्वरी आहे, गीता अष्टादश आहेत, ब्रह्मसूत्र आहे, उपनिषद आहे, याच्यामध्ये सगळे आपले झालेले पाठ आहेत. कोणाला जरी वाटलं तर इथं येऊन पाहू शकता, किंवा जर इथं जास्त लोक असले त्यांचा डिस्टर्ब कानाला लावून पण ऐकू शकता, किंवा इथं येऊन अभ्यास करायचा, इथंच झोपायचं आणि इथंच उठायचं, पुन्हा पाठाला जायचं, असं पण करू शकता. पण कोणत्याही रीतीनं का होईना सगळा वेळ जो आहे तो ह्याच्यामध्ये जर गेला तर थोड्या वेळ. जोग महाराज हे अवतारी कोटीतले संत होते, कलियुगात त्यांना सर्व माहीत होतं, म्हणून कलियुगामध्ये जास्त वेळही नाही, जास्त मनोबळही नाही, बुद्धीचं बळ नाही. समाजाला तर हे चिंतन गेलं पाहिजे म्हणून 4 वर्षाचा कोर्स ठेवला, आणि 4 वर्षामध्ये गीता, ज्ञानेश्वरी आणि पंचदशी विचारसागर याच्याद्वारा जीवनाचं सगळं तत्त्वज्ञान कळून हे सगळे लोक जे समाजामध्ये ह्या वेदांताचा प्रचार प्रसार करतील, भक्ती सिद्धांत सांगतील, अशी त्यांची भूमिका आहे. परंतु त्यांची भूमिका पूर्ण का होत नाही तर आपणच अपुरे पडतो, आहे की नाही. आपण जर त्यांच्या प्राणाला लोक नंतर 4 वर्ष झाले की मोठे बाबा सांगायचे आम्ही आता पुढं काय करू ते म्हणायचे 4 वर्ष तर तुला हेच शिकवलं, पुढं काय करायचं ते, आहे की नाही. आणि अजून ते तू पुन्हा पुढं काय करू ही शंका राहिली म्हणजे आता पुन्हा बे 1 बे 2 4 बस पहिल्या वर्षात पहिला, आहे की नाही. असं नाही, म्हणून आत्ताच्या काळातच याच्यावर अधिक अजून या सगळ्या ग्रंथांचा प्रारंभ आहे. इथपासून केला तर आपल्याला प्रारंभापासून एक समाधान लागतं किंवा आपल्याला प्रत्येक गोष्टीचं चिंतन होत राहिलंय, अशा प्रकारे केलं पाहिजे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.